हॅलो नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण तयार करणार आहोत शेवपुरी। तर आता एका कुकरमध्ये मी अर्धा बाउल पांढरे वाटाणे घेतले आहेत। आता हे पांढरे वाटाणे मी रात्री भिजत घातले होते। आता याला आपण 4 ते 5 शिट्ट्या मारून घेऊया। आता कुकरमध्ये मी एक पेला पाणी घेतले आहे। आता आपण चिंचेचा कोळ तयार करून घेऊया। चिंचेचा कोळ तयार करण्यासाठी मी आता एका भांड्यामध्ये 1 बाउल चिंच घेतली आहे। यामध्ये मी 1 ग्लास पाणी घेतले आहे। अर्धा चमचा मीठ घेतले आहे। 1 चमचा लाल तिखट घेतले आहे। 2 मोठे गुळाचे हेंटे घेतले आहेत। आता आपण याला एकत्रित करून घेऊया। आता चिंचेची चटणी तयार करताना या पाण्यातली जी चिंच आहे ते तुम्ही मिक्सरला बारीक पेस्ट करूनही या पाण्यामध्ये घालू शकता किंवा यातलं पाणी तुम्ही सेपरेट करून चिंच सेपरेट करू शकता। तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता। अशा तऱ्हेने आपली चिंच गुळाची चटणी तयार झाली आहे। आता आपण कुकरला 5 ते 6 शिट्ट्या मारून घेतल्या आहेत। आता यातले वाटाणे आपले शिजलेत काय पाहूया। तर वाटाणे छान शिजले आहेत। आता आपण या वाटाण्यांना स्मॅश करून घेऊया। आता यामध्ये मी 1 ग्लास पाणी घालते। एक अर्धा चमचा हळद घालते। एक चमचा मीठ घालते। आता याला आपण एकत्रित करून घेऊया। अशा तऱ्हेने आपला रगडा हा तयार झाला आहे। आता इथे मी कांदा कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे आणि आपले पुऱ्या तळून घेतल्या आहेत। अशा तऱ्हेने आपली शेवपुरीची तयारी झालेली आहे। जर शेवपुरीची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा। थँक्यू।